जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवलेला व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे। तर या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। सोबतच आज जे पण काही प्रीसेट आणि मटेरियल यूज केलेलं आहे सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉइन करा, कारण त्यावरून तुम्ही सर्व ॲप्लिकेशन आपले घेऊ शकता। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। Once more. मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। सगळ्यात पहिल्यांदा बिटमार्क प्रोजेक्ट आपण ओपन करून घ्यायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे। तर या ठिकाणी बघू शकताय, सगळ्यात पहिल्यांदा हा ग्रुप आहे, त्याच्या अलीकडे हे दोन इमेजेस आहेत। तर या दोन इमेजेसवरती आपण क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, नंबरवरती क्लिक करायचं आहे आणि जे मी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्या मटेरियलमध्ये तुम्हाला जायचं आहे। मटेरियलमधील कुठलाही एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर परत पुढच्या लेअरवरती जायचं आहे। या ठिकाणी देखील कलर अँड फिलमध्ये जाऊन पुढचा एक कुठलाही फोटो आपण ॲड करून घ्यायचा। ओके, तर फोटो हे ॲड करून घेतलेले आहेत। इथं बघू शकता हा फोटो अशा प्रकारे दिसत आहे। इथं तुम्ही फिलवरती जर क्लिक केलं तर हा पूर्णपणे अशा प्रकारे फोटो तुम्हाला दिसून जाईल। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे फोटो दिसून जातील। तर त्यानंतर परत इथं ग्रुप 3 आहे आणि ग्रुप 3च्या नंतर इथं तुम्ही बघू शकता दोन फोटोज आहेत। हे दोन फोटोज देखील सोडायचे आहेत आणि इथून पुढे ग्रुप 1 जो आहे इथून प्लसवरती क्लिक करून मीडियामधून आपण प्रत्येक बीटमध्ये एक एक फोटो ॲड करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती अशा प्रकारे सर्व फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत। आता जितक्या बीट आहेत त्या प्रत्येक बीटमध्ये एक अशा प्रकारे आपण फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत। ओके, तर जेवढे पण आता बीट्स आहेत त्यामध्ये आपण एक एक फोटो ॲड करून घेऊया। जे लहान असतील त्याला फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती फोटोजना करून घ्यायचं आहे। ओके, तर बघू शकता जेवढ्या पण बीट्स आहेत त्या सगळ्या बीट्समध्ये आपण एक एक करून अशा प्रकारे सर्व फोटोज ॲड करून घेतलेले आहेत आणि जेवढ्या पण बीट्स होत्या त्या संपूर्ण बीट्स जे आहेत हे आपण फोटोजने कव्हर करून घेतलेले आहेत। ओके, तर या टाईपमध्ये आपण पूर्ण प्रकारे स्क्रीनवरती फोटो करून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्रा पार्ट इथून कट करायचं आहे। त्यानंतर हा जो ग्रुप 1 आहे तो वरती घ्यायचा आहे पूर्णपणे, त्याच्यावरती ही लेअर आहे ती लेअर करून घ्यायची। ओके, तर आता हे अशा प्रकारे दिसून जाईल। त्यानंतर मित्रांनो बघू शकताय इथे वरती CC पॅक घेतल्यानंतर अशा प्रकारे मूव्ह होताना इमेज दिसत आहेत। त्यानंतर परत आपल्याला इथे यायचं आहे। इथं आल्यानंतर इथं जो ग्रुप आहे हा ग्रुप आपल्याला एडिट करायचा आहे। तर इथे ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं। एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर इथं ग्रुप 2 जो आहे त्यावरती त्याआधी तुम्ही इथून जे एसपी क्रिएशन लिहिलेलं आहे हे तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही इथून चेंज करू शकता। सोबतच इथे देखील कॅप्शन आहे, या कॅप्शनला देखील तुम्ही इथून चेंज करू शकता। ओके, सो अशा प्रकारे हे जे आहे ते लिहिलेलं आहे। त्यानंतर बॅक यायचं आहे इथं। ओके, आणि बॅक आल्यानंतर इथं बघू शकता ग्रुप आहे त्यावरती जाऊन परत इथं ग्रुप 2 आहे त्यावरती जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं आणि हे सगळे फोटोज जे आहेत हे एक एक करून आपण ॲड करून घ्यायचे आहेत। ओके, इथं जस्ट कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि इथं फोटोज आपण अशा प्रकारे चेंज करत जायचं। ओके, तर अशा प्रकारे हे सर्व फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपण हे फोटोज जे आहेत ते थोडेसे असे खालीवर करून ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत। ओके, तर हे फोटोज आपण एक एक करून ॲड करून घेऊयात सर्व। तर बघू शकता सर्व फोटोज ॲड करून घेतलेले आहेत मी। त्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर इथं बरोबर तुम्ही बघू शकताय हे जे 6.5 सेकंद आहे, 6.5 किंवा 6.6 6.7च्या आसपास इथं आल्यानंतर इथं अशा प्रकारे हे तुम्हाला दिसून जाईल। त्यानंतर बॅक यायचं आहे। आता बॅक आल्यानंतर पहिल्यांदा शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे। 1 नंबरचा इफेक्ट इथून तुम्ही कॉपी करून घ्यायचं आहे। 1 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं। व्हिडिओमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी बघू शकता 1 नंबरला जो इमेजेस आहे त्याला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचं आहे। याला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसणार आहे। त्यानंतर बॅक यायचं, शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये 2 नंबरची लेअर जी आहे त्याचा इफेक्ट इथून कॉपी करायचं। कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं। परत व्हिडिओमध्ये आल्यानंतर 2 नंबरची लेअर जी आहे त्या 2 नंबरच्या लेअरला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे। त्यानंतर बॅक यायचं, शेक इफेक्टमधील 3 नंबरचा इफेक्ट जो आहे हा इथून तुम्ही कॉपी करून घ्यायचा आणि हा इफेक्ट आपण आपल्या व्हिडिओला द्यायचा आहे। 3 नंबरला जो ग्रुप आहे
त्या ग्रुपला आपण हा इफेक्ट द्यायचा. ओके, हा ग्रुप लहान होईल काही केसमध्ये, लहान झाला तर या बीटपर्यंत जस्ट हा ग्रुप तुम्ही इथून वाढवून घ्यायचा. ओके, अशा प्रकारे जो आपला ग्रुप आहे हा ग्रुप आपण वाढवून घ्यायचा. ओके, अशा प्रकारे हा ग्रुप दिसेल आपल्याला. त्या ग्रुपला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. ओके, पेस्ट केल्यानंतर बरोबर या ठिकाणी यायचं आहे. इथं बरोबर बघू शकताय थोडंसं इथं आल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी करंट फ्रेम ॲज PNG यावरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. ओके, एक्सपोर्ट केल्यानंतर हा एक्सपोर्ट होऊन जाईल तर सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर परत वरचा जो इथं 2 इमेजेस आहेत एकावरती एक, वरच्या इमेजेसवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. कुठलाही एक फोटो जो तुम्हाला हवा असेल तो तुम्ही फोटो या ठिकाणी सेट करायचा. ओके, फॉर एक्झाम्पल मी हा फोटो सेट केलेला आहे. ओके, तर याला इथं आपण फिलवरती क्लिक करूया अशा प्रकारे. ओके, आता इथं फिलवरती क्लिक केलेलं आहे मी आणि फिल केल्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारे हे दिसत आहे. आणि इथं जो बॅकग्राऊंडला इमेजेस आहे यावरती क्लिक करायचे, कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि आत्ता जो आपण इमेजेस एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे त्या इमेजेसवरती क्लिक करून इमेजेस तो सिलेक्ट करायचा आहे. ओके, आता इथं बघू शकता इथं आपला हा ग्रुप संपलेला आहे आणि ग्रुपच्या समोरच इथं हा ग्रुप आपला दिसत आहे. ओके, इथं या ब्लिंकला जर मी ऑफ केलं तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा आपला बॅकग्राऊंडला जसा ग्रुप होता तसाच इथे इमेजेस दिसतोय आणि त्यातून एक दुसरा इमेज येतोय. अशा प्रकारे हा इफेक्ट क्रिएट झालेला आहे आणि या रेक्टेंगलला इथून ऑफ करायचं आहे. ओके, म्हणजे सॉरी ऑन करायचं आहे, जो ऑफ केला होता मी तुम्हाला समजण्यासाठी. ओके, तर या ठिकाणी बघू शकताय जे आता राहिलेले आपले इमेजेस आहेत त्यांना आपण हा इफेक्ट लास्टला जो राहिलेला आहे तो पेस्ट करायचा आहे. तर या ठिकाणी 4 नंबरला जो इफेक्ट आहे हा इथून आपण कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे. जो आपला व्हिडिओ आपण क्रिएट करत आहोत त्यामध्ये आल्यानंतर इथं जे इफेक्ट आहेत, जे 9 सेकंदानंतरचे इमेजेस आहेत त्यांना हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे जेवढे इमेजेस राहिलेले आहेत शिल्लक त्या सर्व इमेजेसना हा इफेक्ट मी अप्लाय करून घेतलेला आहे. तर इमेजेसला हा इफेक्ट जो आहे तो अप्लाय केल्यानंतर काहीसा अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे. तर त्यानंतर एंडपर्यंत जेवढे पण इमेजेस आहेत सगळ्यांना मी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. ओके, पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता ग्रुप 1 जो आहे त्यावरती क्लिक करून इथून डुप्लिकेट लेअर करून घ्यायचे, कारण त्यामध्ये मी व्हॉइस इफेक्ट आपला जो व्हाईप इफेक्ट आहे तो दिलेला आहे जेणेकरून आपल्या व्हिडिओला आणखीन जास्त अट्रॅक्टिव्ह आपला व्हिडिओ दिसून जाईल. ओके, तर आता हा व्हिडिओ आपला रेडी झालेला आहे. जस्ट कोपऱ्यामध्ये शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं, व्हिडिओ रेझोल्यूशन 1080 पिक्सल ठेवायचे. ओके, या ठिकाणी फ्रेम रेट वगैरे व्यवस्थित सेट करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचे आणि हा व्हिडिओ आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.